ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो, कारण तो खूप चांगला आहे आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो अनेकांची भेट घेत आहे. अद्भुत रीतीने देव पुष्कळ लोकांचं परिवर्तन करत आहे. आणि कधी नाही, पण लोक देवाच्या वचनासाठी इतके भुकेले तहानेले झाले महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. पुण्यामध्ये ज्यावेळेस मीटिंगला गेलो त्यावेळेस मुंबईवरून काही लोक आले. देवाचं वचन त्यांना कळलं. त्या मीटिंगची कोणी ऍड केली नव्हती, कारण चर्च पुरती मीटिंग होती, परंतु बाहेरून सुद्धा खूप लोक आले आणि एवढी छान मीटिंग झाली. मग ते पालक मला रिक्वेस्ट करायला लागले की अजून एक दिवस वाढवून द्या शनिवारी. मी म्हटलं नाही, आता मला सुद्धा माझ्या चर्चमध्ये सगळं नियोजन आहे आणि मला जावं लागेल, परंतु निघून आलो. पण मोठं काम त्या ठिकाणामध्ये झालं. पुष्कळ लोक येऊन त्यांच्या साक्षी सांगायला लागल्या. जाताना सुद्धा एक बहिणीचा मला कॉल आला आणि तिने सांगितलं की माझा एक मुलगा आहे, 22 ते 20 वर्षाचा मुलगा आहे, दारू पिऊन एवढा गोंधळ घरामध्ये घालतो, घरातल्या लोकांना त्रास देतो, नशा पान करून दिवस रात्र तो घरामध्ये पडलेला असतो. सांगायला काही त्याला सांगायला गेलं तर अंगावरती धावून येतो. आम्हाला मोठा प्रश्न पडला की या व्यक्तीला सोडायचं कसं, या व्यसनातनं बाहेर काढायचं कसं. मग चर्च हे ते कुठल्याच गोष्टी त्याला बदलू शकल्या नाहीत. मग ते त्याला रिक्वेस्ट केली, त्याला म्हटले एक व्हिडिओ मी तुला दाखवते आणि तो व्हिडिओ पहा, तुला किती प्यायची तेवढी पी नंतर. आणि मग तो व्हिडिओ होता, लोक रात्री झटका खाऊन मरून जातात का. तो व्हिडिओ ऐकला. मग तो म्हणला अजून एक लावा. मग अजून एक लावला. मग म्हटलं अजून एक लावा. मग अजून एक लावला. आणि बघता बघता त्या व्हिडिओने त्याचं जीवन बदललं. त्याने दारू सोडली आणि ते म्हटले आता माझ्या मुलाच्या हातामध्ये बाटली नाही तर दिवस रात्र बायबल असतं. देव सगळ्याला बदलू शकतो. शकतो म्हणण्यापेक्षा बदलतो. चॅलेंज कोणीच करू शकत नाही, कसलाही व्यक्ती असू द्या. जीवन बदलण्याची ताकद फक्त येशूमध्ये आहे. पहा, व्यक्ती बोलतो म्हणून परिवर्तन होत नाही. मग मला भूषण झालं असतं, नाही मी प्रार्थना केली, मी अमकं केलं. नाही, देवाचं वचन काम करणारं वचन आहे. त्याला म्हटलं ते सजीव आहे. जीवन जे गेलेलं गमावलेलं जीवन आहे, निराशाच्या गर्तेमध्ये अडकलेलं जीवन, या जीवनाला प्रभावित करणारं देवाचं वचन आहे. देवाचं वचन प्रभाव टाकतं. ज्या दिवशी तुम्ही देवाचं वचन स्वीकारता त्याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या व्यापारावरती, तुमच्या व्यवसायावरती, सगळीकडे त्याचा प्रभाव होतो. सकाळीच एका बहिणीचा UK वरून फोन आला. ते म्हटले की तुम्ही औरंगाबादला गेला होता आणि त्यावेळेस खूप आशीर्वादित मीटिंग झाली, मला कळालं. आणि त्या भागामध्ये आतापर्यंत एवढी गर्दी कुठल्या मीटिंगला झाली नाही. आणि ती मीटिंग माझ्याही कुटुंबावरती फार मोठी प्रभाव टाकून घेणारी मीटिंग ठरली. लक्षात ठेवा, जिथं आम्ही जातो तिथं देवाचं वचन काम करत असतं. त्यासच नाही वाया जात. मला माहिती की आपण जाण्यासाठी पुष्कळ आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रभूजवळ राखून राहाव्या लागतात. आणि सगळं करत असताना आमचा देव इतका कठीण हृदयाचा आहे का की आपण एवढी मेहनत घेतो आणि मग लोक बदलत नाही. लोक बदलतात, जीवन बदललं जातं. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू मध्ये टिकून राहणं आणि पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या आत्मिक जीवनाला मर्यादा घालू नका. कधीच मर्यादा नाही घालायची. इतकं मोठं काम करायचं प्रभूचं. प्रार्थनेमध्ये वाढा, वचनामध्ये, सेवेमध्ये, समर्पणामध्ये, विश्वासामध्ये, सगळ्यामध्ये आम्हाला वाढणं गरजेचं आहे. त्यास प्रभू आमच्या जीवनाकडे पाहिल ना तर त्याला असं वाटावं ही जी व्यक्ती आहे ती सेवेसाठी समर्पित व्यक्ती आहे आणि मला या व्यक्तीकडनं माझी सेवा करून घ्यायची. आणि जगामध्ये सगळ्यात भारी काम काय असेल तर प्रभूची सेवा. बाकी दुसरं कोणतंच काम भारी नाही. ज्या देवाची सेवा आम्ही करतो ना त्या देवाच्या सेवेचा प्रभाव अनेक लोकांच्या जीवनावरती पडत असतो. म्हणून या दिवसामध्ये
देवाची इच्छा आहे की तुमच्या पाय जिथं पडेल तिथं तुम्हाला यश द्यावं. जिथं पाय पडेल तिथं यश. आणि सगळ्याला वाटतं नाही का यशस्वी व्हायलाच पाहिजे, आम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जावं. काही लोक म्हणतात हे घर घेऊ का, ते घर घेऊ का, हे क्षेत्र निवडू का, ते क्षेत्र निवडू का. बऱ्याच लोकांचं मला पडतो. अनेक लोकांनी मला ते दुकानाचे फोटो वगैरे पाठवा. हे असं दुकान आहे, याचं भाडं एवढं आहे, इथं असा बिझनेस आम्ही घेऊ का. पण मी जे सांगतो, प्रभू म्हणत आहे जिथं तुम्ही पाऊल टाकाल तिथं मी तुम्हाला यश देईल. कोणतं क्षेत्र असू द्या. प्रॉब्लेम काय माहिती का, कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीवरती जास्त विश्वास ठेवतो किंवा आमच्याकडे ज्या उपलब्ध गोष्टी आहेत. माझ्याकडे जर पैसे असतील तर मला वाटतं की एवढाच बिझनेस मी करेल, याच्या पलीकडे नेणार नाही. परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं क्षेत्र निवडताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. आणि परमेश्वर तुमच्या बरोबर असताना तो तुम्हाला सामान्य स्थितीमध्ये ठेवत नाही. देवाला नाही वाटत तुम्ही सामान्य स्थितीमध्ये असावा, कधीच नाही. मग कशासाठी प्रभू तुमच्या बरोबर चालणार आहे. देवाचं महानपण तुम्हाला कसं समजणार आहे. देवाला वाटतं रोजच्या दिवसामध्ये तुम्ही बदला. पण असं नाही होत की चला देव म्हटला तुम्हाला जिथं पाऊल टाकल तिथं मी जाईल, मग 35% वाला मेडिकल मध्ये जाईल आणि मग तिथं त्याला यश मिळेल. असं पण नाही होत बरं का. काही गोष्टी प्रभू आम्हाला सांगत असतो. हा मी एक गोष्ट तुम्हाला 100% सांगतो, तुमची कुवत जरी मर्यादित असते ना, पण देव सांगतो त्या पद्धतीनं. प्रभूच्या सूचना असतात, असं करा तसं करा. सूचनेप्रमाणे जर तुम्ही चालला तर 100% प्रभू तुम्हाला आहे त्याच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आणि तुम्हाला नेहमी पलीकडे जाण्याचा विचार करायचा बरं का. जिथं आहे तिथं कधीच थांबायचं नाही. बऱ्याच लोकांना आहे तिच्यात फार समाधान वाटतं. बस मी माझी मुलगी, मी माझी मम्मी, माझी पप्पा, बस मी माझा नवरा, मी माझी बायको. नाही, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेला ना, त्याच्या पलीकडे देवाचं सामर्थ्य आहे. देवाचं सामर्थ्य. एक वचन वाचा, जिथं तुमचं पाऊल पडेल ते ठिकाण तुम्हाला मिळेल. तुमचं टायटलच काय असेल, जिथं तुमचं पाऊल पडेल ते ठिकाण तुम्हाला मिळेल. जोशाचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. त्याचं मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. पुढे मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको. कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. मग योशुवानं लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसाच्या आत. बस एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो. दुसरा 5 वचन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. आता पहिल्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये देव या यहोशुआला सांगत आहे, माझा सेवक मोशे मृत्यू पावला, तर आता उठ. अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू सर्व लोकांसह यार्देन ओलांडून जा. देव जसा मोशे बरोबर होता आणि तो काय म्हटला, आता मी तुझ्या बरोबर आणि इस्रायल लोकांबरोबर पण असणार आहे. एक नेतृत्व असतं आणि नेतृत्व संपल्यावरती कधी कधी लोकांना असं वाटतं की आता देव संपला. ठीक आहे ना. नेतृत्व असतं एक, ते नेतृत्व तुम्हाला देव दाखवतं.
आणि देवाचं सामर्थ्य दाखवलं. जसं मोशेचं एक नेतृत्व होतं. या मोशेनं ज्या इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व करताना या इस्रायल लोकांनी सगळ्या कुरकुरी करून या मोशेकडनं अनेक गोष्टींचा लाभ मिळवला आणि देवानं या नेतृत्वाला मदत केली, त्याच्याबरोबर राहिला. आता मोशे मरण पावला. आता इस्रायल लोकांना तो मरण पावल्यावर मग काय त्यांनी विचार केला पाहिजे? चमत्कार संपले, मोशे गेला म्हणजे. परत मी तुम्हाला सांगतो, चमत्कार मोशे करत नाही, चमत्कार देव करतो. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. त्यास माणसाची विचारसरणी व्यक्तीभोवती फिरत राहते. त्यास देवाला त्या व्यक्तीलाच अलग करावंसं वाटतं. आता लोक सगळे देवाकडे पाहण्याच्या ऐवजी मोशेकडे पाहायला लागलेले आहेत. कित्येक वेळा मोशेच्या मृत्यू संबंधानं जर आम्ही विचार केला तर त्याला दोन कारण आहेत. एक दैवी कारण, देवानं त्याला सांगितलं की तू या लोकांबरोबर जाणार नाही कारण तू माझी आज्ञा मोडलेली आहे. हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण जे सुप्त आहे, जे गुप्त आहे, याचं कारण लोकांचं मोशेवरती असलेलं अवलंबित्व. ते अवलंबून आहेत मोशेवरती. म्हणून लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये कधीच कोणावरती अवलंबून राहू नका, फक्त देवावरती अवलंबून राहा. ज्या दिवशी तुम्ही देवावरती अवलंबून राहाल ना, तो दिवस तुमच्यासाठी आणि एक वेगळा दिवस आहे. तो दिवस काय? जसं देव आता यहोशुवाला सांगत आहे. दुसऱ्या वचनामध्ये परत वाचा. माझा सेवक मोशे, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, मृत्यू पावला आहे. तर आता उठ, आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. पहिली गोष्ट, देवाला आता या लोकांच्या जीवनामध्ये जे महत्वाचा भाग, ज्याला म्हटलं कनान किंवा दुधामधाचा प्रदेश, या दुधामधाच्या प्रदेशामध्ये त्यांना न्यायचं. ऐका, यश प्राप्तीचा जो फंडा, बरेच लोक म्हणतात फंडा सांगा, आम्ही कुठं जाईल तिकडे यशस्वी कसं व्हावं. आता त्याचा खरा फंडा ज्याने यहोशुवाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर बारकाईनं विचार केला, अभ्यास केला, त्याला यशाचं गमक, सक्सेसफुल कसं होणार, जिथं तुमचं पाऊल पडेल तिथं तुम्हाला यश मिळेल. मग हे मिळणार कसं यश? हे सक्सेस मिळणार कसं? मग यहोशुवाला तो सांगतो, तुला सगळ्या लोकांना घेऊन पहिला टप्पा तुला यार्देन ओलांडायची. ऐका, यार्देन मध्ये सगळ्यात मेक आहे, सगळ्यात मोठा चमत्कार किंवा सक्सेसचं गमक, यशाचं गमक या यार्देन मध्ये लपलेलं आहे. या यार्देनचं बंधन. पुन्हा ते वचन वाचा बरं, दुसरं वचन. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना त्याला लिहावं लागलं. यांना म्हणजे इस्रायल लोकांना. यांना म्हणल्यावर त्याला असं वाटलं असतं बायको, मुलगा, पती, पत्नी, आजी, आजोबा यांनाच घेऊन जायचं. पण देवाची इच्छा आहे, ठराविक लोकांना आशीर्वाद नको, तर सगळ्या इस्रायल लोकांना आशीर्वाद आहे. सगळ्या इस्रायल लोकांना. हे वचन कोण एका विशिष्ट चर्च साठी नाही. मी असं म्हणणार नाही माझ्याच मंडळीसाठी आहे, नाही तर मी खूप भाव मारत बसतो, माझी मंडळी, माझी आशीर्वादित, आमचं नाही. आज युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक, गुगल मीटच्या माध्यमातून ज्यांच्या कानावरती वचन पडत आहे आणि जे वचन ऐकून स्वीकारत आहे, अशा सगळ्या लोकांना देव यशाच्या वाटेवरती चालवत आहे. यशाच्या वाटेवरती. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला यशाच्या वाटेवरती चालायचंय, तर आम्हाला यार्देनीच्या पलीकडे जायचंय. यार्देनीच्या पलीकडे सक्सेस आहे. काय ही यार्देन आहे? आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती आला आणि आम्ही पाहतो की योहान अनेक लोकांना यार्देनेमध्ये बाप्तिस्मा देत होता. यार्देन या नदीमध्ये तो बाप्तिस्मा देत आहे. यशाचं पहिलं पाऊल जो व्यक्ती आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो, त्याचं पहिलं पाऊल, नव्या जीवनाचं पहिलं पाऊल त्याला यशाकडे घेऊन जात असतं. सक्सेस. यार्देन म्हणजे तुमचं परिवर्तन, नवा जन्म, नवीन विचार. यार्देनेला अजून एक दुसरा शब्द वापरला गेला आणि त्याला म्हटलेले मरण. यार्देन म्हणजे मरण. जो व्यक्ती मरत नाही तो यशाकडे जाऊ शकत नाही. कशाला मरायला पाहिजे?
आम्हाला मरणं फार गरजेचं आहे बरं का. कधी कधी आमचे विचार जे आम्ही घेऊन चाललेले सारी निगेटिव्हिटी, आणि काय निगेटिव्हिटी माहिती का, आम्ही फार आमच्या जीवनाचा बारकाईने विचार करतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला बुद्धी कमी आहे, मला ज्ञान कमी आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ओळख नाही, मला मदत करणारं कोणी नाही. सगळं नकारात्मक. आणि नकारात्मक लोकांच्या बरोबर देव कधीच डील करत नाही, व्यवहार करत नाही. देवाला नकारात्मक लोक आवडतच नाही. म्हणून तर आम्ही पाहतो की ज्यास गिदोनाला त्यानं विजय देण्याचं ठरवलं, तो म्हटला या लोकांना पानवठ्यावरती घेऊन जा, आणि घेऊन गेला. तो म्हटला एवढे लोक नको, 30,000 लोक. तो म्हटला एवढे लोक नको, त्यांना पाठवून दे. मग कसं पाठवू प्रभू? ज्यांना युद्धाची भीती वाटती त्यांनी घरी जा म्हटल्याबरोबर पळाले की भरमसाठ ढीकच्या ढीक पळून गेला. कारण त्यांना माहितीये यांच्यात निगेटिव्हिटी. काय निगेटिव्हिटी आहे? शत्रू खूप बलवान आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं प्रश्न मोठा आहे, त्या दिवशी चमत्कार घडणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या डोक्यात असा विचार येतो प्रश्नापेक्षा देव मोठा आहे, तिथूनच चमत्कारला सुरुवात होते. हा आजार आहे मोठे. एका बहिणीने परवा मला फोन केला, तिने सांगितलं की स्किन वरती एवढे स्पॉट आलेले आहेत, आणि खाजवून खाजवून माझ्या शरीरावरचे जे फोड आहेत इतके मोठे झालेले आहेत. कितीतरी दिवस, जवळजवळ 8 वर्ष ते म्हटले मी उपचार करत आहे, पण कोणत्याच गोळ्या माझ्या शरीराला लागू पडत नाही, आणि मी हतबल झालेले आहेत. काय करावं ते समजत नाही. आज परत डॉक्टरकडे जाणार आहे. पण माझी इच्छा आहे की पुष्कळ साक्षी या स्टेटसवर मी पाहते, तर जो देव त्यांच्या जीवनात काम करतो तो माझ्या जीवनात काम करेल, हा विचार तिच्या डोक्यामध्ये आला. ती म्हटली तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मी ठरवलं होतं आज जाणार, पण मी आज नाही जाणार, 1 आठवड्याने जाते. मला माहितीये 1 आठवड्यात सगळं काही बदलणार आहे. 8 वर्ष तिच्या अंगावरचं ती इचिंग, तिचे फोड, तिच्या अंगावर डाग पडले होते पांढरे. आणि मग प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर 3 दिवसात तिला असर जाणवला, आणि मग तिने मला कॉल करून सांगितलं पास्टर काय प्रार्थनेचं सामर्थ्य, 8 वर्ष जे घडलं नाही ते एका क्षणात देवानं करून दाखवलं. यश मिळायला पाहिजे तर तुम्हाला यार्देन, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यामधले असणारे विचार त्यांना मारायलाच पाहिजे. प्रियानो, यार्देन ओलांडून जा, निगेटिव्हिटी काढून टाका. निश्चित परिस्थिती तुम्हाला विश्वास ठेवण्यासारखी नाही, पण मी म्हणतो चमत्कारासाठी हीच परिस्थिती योग्य आहे, विश्वास ठेवण्यासाठी नाही. खूप तुमची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, नोकरी गेलेली आहे, वय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नकारात्मक आहे. कोणी तुम्हाला मदत करणार नाही, एकटेपणाचा अनुभव तुम्हाला आलेला आहे, आणि सगळीकडनं तुम्ही नाकारले गेले लोक आहात. पण यार्देन आहे ना तुमच्या समोर. आता यार्देनेमध्ये जसं योहान शिष्यांना बाप्तिस्मा देत होते, आणि यार्देतनं ते नवा जन्म घेऊन बाहेर येत होते. बाप्तिस्मा म्हणजे नुसतं पाण्याखाली जाणं नाही, बाप्तिस्मा म्हणजे नव्या विचारनं पाण्यातनं बाहेर येणं. प्रियानो, काल जो व्यक्ती होता, समजा मी बाप्तिस्मा घेतला, मी यार्देनेमध्ये गेलो, डुबायला लागलो, पण मी जाताना मनोज म्हणून जाईल, पण येताना मनोज म्हणून नाही ना, मी देवाचं लेकरू म्हणून बाहेर पडणार आहे. प्रभूचं संतान, देवाचं लेकरू. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठा विजय कोणता माहिती का? ज्यावेळेस तुमच्या डोक्याला लेबल लागतं ना देवाचं लेकरू, तुम्ही जिवंत देवाचे लेकर बनता. मग तो म्हटलं नाही का, कोण बाप असा आहे जो मुलानं भाकर मागितली तर धोंडा देतो? विचार करा हो. तो म्हटला जिकडं जाशील तुझ्या पायाला मी यश देईल. आता तुमचे विचार काय झाले? मी यार्देनेमध्ये गेलो, मी देवाचं लेकरू झालो, आता देवच विजयशाली, यहोवा निसी, परमेश्वर माझा विजयाचा ध्वज. मग परमेश्वर तुमचा विजयाचा ध्वज. यहोशुआला पण तो काय म्हणतो, अरे मी तुझ्या बरोबर आहे ना. मोशे बरोबर होता तसा तुझ्या बरोबर आहे का नाही का? लक्षात घ्या, तुम्ही या भावनेनं जगायचं, जसा देव मोशे बरोबर होता तसा आज पण माझ्या बरोबर आहे. म्हणून पहिलंच त्यानं काय सांगितलं, या सर्व लोकांना, अर्थात इस्रायल कुणाला? इस्रायल लोकांना. यस, परत वाचा देवाचे ना. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना. कुणाला? इस्रायल लोकांना. ब्रॅकेट मध्ये कुटुंब टाकलं का? फक्त भानपला, फक्त डोंगरेला, फक्त तेलोरेला नाही, यांना जेवढे ऐकत आहे त्या सगळ्याला. आमेन.
जे जे ऐकतात त्यांना. म्हणून संदेश लोकांपर्यंत ज्या जातात ना, तो संदेश आशीर्वाद त्या लोकांपर्यंत नेत असतो आमेन. सगळ्यांना. मुळामध्ये आम्ही त्या सगळ्यांमध्ये जाऊन बसणं गरजेचं आहे. नाही, प्रभू माझा आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, ज्या प्रभू तुमचा असतो ना, ही भावना त्या लुसिफरला वेदनादायी भावना आहे. कोणती भावना? अरे देवाची लेकर आहे. आणि देवाच्या लेकरांना देव कधी अनाथ सोडत नाही. आमेन. म्हणून हा पण डायलॉग मारायचं बंद करा. माझं कोणच नाही, माझं कोणच नाही. फार फार कधी कधी भांडणं झाले ना, काय नाही बाई माझं कोणच नाही. मारा मग, घ्या दोरं, लावा गळ्याला, फाशी घ्या, मरून जावा. तुमचा देव इतका मोठा आहे, तो युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर. आणि जिकडं जाशील तिकडं. योशुआला 8व्या वचनात काय म्हणलं? वाचा. मात्र तू खंबीर हो, खंबीर हो. नियमशास्त्राचा हा ग्रंथ हा. तुझ्या मुखी सदैव असू दे. सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले हा. आहे ते तू काळजीपूर्वक पाळ काळजीपूर्वक पाळ. आणि रात्रंदिवस रात्रंदिवस त्याचे मनन कर. मनन कर. म्हणजे तुझा मार्ग तुझा मार्ग सुखाचा होईल सुखाचा होईल. व तुला तुला यशप्राप्ती घडेल. यशप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे मी ना. आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, खंबीर हो. हिम्मत धर, हिम्मत धर. घाबरू नको, हा. गचरू नको, गचरू नकोस. कारण तू जाशील तिकडे जाशील तिकडं. तुझा देव कोण परमेश्वर. सांगतेय? परमेश्वर. तो आठवण करून देतो. अरे खंबीर हो ना. आमेन. प्रॉब्लेम काय माहिती का आमचा? आम्ही थोडस बघितलं की धाकधुक धाकधुक धाकधुक, कसं होणार, काय होणार, कसं होणार काय. आणि म्हणताना बिलिव्हर्स आहे. कुठला बिलिव्हर्स रे तू? जर तुझ्या बरोबर देव आहे, तू कोराच्या पुत्रासारखं वेदीच्या शृंगाला पकडून म्हटलं पाहिजे, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. आमेन. एक स्ट्रॉंग बिलिव्हरचं ते लक्षण आहे. ज्याला यश पाहिजे ना, त्यानं समोरचा रस्ता किती खडतर आहे याच्याकडे नाही बघायचं. आमेन. या खडतर रस्त्यावर परमेश्वर तुम्हाला कसं देतो याच्याकडे लक्ष लावायचं. हालेलुया. आणि देवाचा मार्ग खडतरच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की परमेश्वर तुम्हाला या म्हटल्याबरोबर आणि मग तुम्हाला अगदी वाजत गाजत नाचत तुम्हाला परमेश्वर घेऊन जाणार आहे? तो या म्हटल्यावर पेत्र म्हटलं, प्रभूजी तू आहेस का? तो म्हटलं होय. येशू पाण्यावर चालला. मग तो म्हटलं तू आहेस ना? तो म्हटलं होय मी आहे. म्हणलं ये, मला म्हणणं ये, मला पण पाण्यावरती चालायचंय. तो म्हटलं ये म्हटल्यावर चालायला लागला. पण त्याला कुठं माहिती हे चालणं एवढं सोपं नसतं. वादळ वारं असणारच आहे ना. हालेलुया. वादळ वारं पाहिलं आणि भ्याला. मग त्याला हे का नाही लक्षात आलं, एवढ्या वेळ मी चाललो का नाही? हालेलुया. तुम्ही एवढे वर्ष चालला, एक वादळ आलं तर लगेच तुम्ही डुबता का? लगेच धीर खचवता का? लगेच हृदय कमकुवत बनतं का? हा वादळ जिथं येशू आहे तिथं येणारच आहे. तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये चालताना हे संकट येणार आहे. पण तुमचं पाऊल जिथं पडेल तिथं प्रभू तुमच्या बरोबर असल्या कारणानं यश तुमचंच असणार आहे. आमेन. ही भावना यार्देनेमध्ये आहे. यार्देन म्हणजे मरण. आता तुमचे विचार तुम्हाला मारून टाकायचे, नकारात्मक विचार मारून टाका. सगळ्यात मोठं नुकसान अब्रामाचं कोणतं झालं असेल तर इश्माईलचा जन्म. इश्माईलचा जन्म का झाला? सारा काय म्हणते, एवढ्या जखम म्हातारीला कसं काय देव मुलगा देणार आहे? अहो देव तो देव आहे. काय द्यायचं, कसं द्यायचं हे फक्त देवालाच माहिती आहे. हालेलुया. तुम्ही म्हातारे व्हा, तरुण राहा. बायबल सांगतं, दावीद म्हणतो मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, पण धार्मिक निरश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. मग तुमच्या डोक्यात कास होतं माझं भविष्य कसं असणार आहे? ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असतो ना, त्यावेळेस तुम्ही म्हणता सगळ्यात भारी माझंच फ्युचर असणार आहे. आमेन. सगळ्यात भारी तुमच्या लेकरांचं फ्युचर असणार आहे. आमेन. सगळ्यात भारी. हालेलुया. हो, लोक तुमच्या लेकरांकडे बघून म्हणतील शिक्षण पाणी काही नाही तर एवढं भारी कसं हालेलुया. राहतात? तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, ओ शिक्षण नाही पण देव यांच्या बरोबर आहे. आमेन. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ मी लेकरांना शिकू नका म्हणूनच नाही, नाहीतर लगेच बसतील घरी डबा, आता शाळेला जायला नको, नाही का? नाही, देव जे तुम्हाला देतो. आता तुमच्याकडे ज्ञान कमी आहे, मग तुम्ही नाही मला तेवढे पर्सेंट नाही. लक्षात घ्या, देव तुम्हाला पर्सेंटेज वर नेत नाही. तो काय सांगतो माहितीये का? काहींना तो देतो इतकं ज्ञान, इतकी बुद्धी देतो, ती देवानच दिलेली बरं का.
कोणाला सुद्धा जे कमी जास्त आहे ते देव मुद्दामून ठेवत असतो. कोणाला कमी देतो, कोणाला जास्त देतो, नाही काय. एकाला 1000 दिले, एकाला 2000 दिले, एकाला मग 1000वाला तिथे गेलं का, त्याला 5 दिले आणि मला 1च का दिले. तो म्हटलं जे दिलं त्याच्यावर व्यापार करायचा. हालेलुया. जे तुम्हाला दिलेले, जेवढी ज्ञान आहे, जी बुद्धी दिली त्याच्यावर तुम्ही चालू करा. पण ते करत असताना भावना कोणती आहे? आता या व्यक्तीची भावना, तो म्हटला, तो आल्यावर परत विचारलं, पुरून ठेवलं. त्या माणसाने काय केलं? बरेच लोक नाही, माझे पर्सेंटेज एवढेच आहेत, पुरून ठेवा, काहीच करायचं नाही. आता माझं डोकं चालत नाही असं म्हणू नका. देव तुमच्या बरोबर आहे असं म्हणा. आमेन. देव तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुमच्या बरोबर आहे. तो बरोबर तुमच्या डोक्याला चालना देतो. काय करायला पाहिजे? एखाद्याला नोकरी करायला, तर एखाद्याला बिझनेस करायला, कमी शिक्षणात तो एवढा भारी बिझनेसचं ज्ञान त्याला देतो की प्रभू त्याला अपलिफ्ट करून दाखवतो, मी देव आहे. म्हणून दावीद म्हणला, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवर. का दावीद म्हणला, माझ्या बापाने मला इंग्लिश मीडियम मध्ये नाही टाकलं, नामकं नाही केलं, बाकीचे सगळे इंग्लिश मीडियम मध्ये होते नाही का, म्हणून राहते गव्हर्नमेंट सर्वंट झाले. बरेच लोक नाही हो, आमच्या बापानं मला कॉर्पोरेशन मध्ये टाकलं. मग काय झालं? तिथं तरी कुठं नीट जात होता. 12 महिने तर तुला पकडून आणावं लागत होतं शाळेत बसवायला. शिक्षण कुठं घेता याला महत्व नाही, देव तुमच्या बरोबर आहे का याला महत्व. देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. आमेन. मग तुम्हाला चांगली शाळा, वाईट शाळा हा पण विचार करू नका. मी पण किती नंबर होती शाळा आपली? 102 का 104? 104 शाळा महापालिकेची. सुकडी मिळत होती, सुकडी मिळायची, सुकडीसाठी पळायचो. शेंगदाण्याच्या पुड्यामधल्या सुट. त्या शाळेला यावं म्हणून बरं का, लेकर शाळेला येत नाही. आणि मला आठवतं की त्याच्या अगोदर दुधाच्या बाटल्या असायच्या. त्या दुधाच्या बाटल्या तुम्ही ते पौष्टिक आहार म्हणून दुधाच्या बाटल्या, दूध प्या पण या, तरी बी आम्ही जात नव्हतो. मग काय, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकलो म्हणून काय आणि मला काही जमलं नाही का? अहो, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकून MA चे इंग्लिशचे क्लास मी घेत होतो. हालेलुया. MA चे इंग्लिश क्लास बरं का. पुन्हा मला माहिती, माझ्याकडे MA चे मुलं आणि त्यांना इंग्लिश मी शिकवत होतो. आणि त्यांना असं वाटतं म्हणायचे, त्यांना वाटलं ख्रिश्चन म्हणजे यांना सगळं इंग्लिश पाठ असतं. मी पण भाव मारून घेतला आणि त्यांना MA चं इंग्लिश शिकवत बसलो. आणि ती पोरं पास व्हायची का? देव माझ्या बरोबर होता. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची. देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जिकडं जाल तिकडं. मी नाही घाबरलो की कसं काय यांना शिकवा. ते आले पोरं, अंकल तुम्ही इंग्लिश शिकवता का? म्हटलं कुठलं रे? MA चं. ये शिकवतो. आधी धडा वाचून ठेवायचो, डिक्शनरी घेऊन बसायचो, त्याचं सगळं मिनिंग करायचो आणि बरोबर ते सगळं शिकवून करून. आणि ती मुलं चांगल्या मेरिटमध्ये यायचे. आणि ते विचारायचे, कुठं क्लास लावला? तेलवर सर. अरे हा कधी MA झालाय? माझं तर MCOM, माझं क्षेत्र वेगळं, मी MCOM झालं ते. आणि MA ची मुलं. सांगण्याचं तात्पर्य, यहोशूवाला तो म्हणतो, या लोकांना सांग. हालेलुया. मला पण आज तुम्हाला हेच सांगायचं आहे, जसा देव माझ्या बरोबर आहे, जसा देव मोशे बरोबर आहे, तसाच देव तुमच्या बरोबर पण आहे. देव तुम्हाला कधी सोडणार नाही. यार्देन ओलांडून जा. हे पलीकडे जात असताना यार्दनीतले विचार यार्दनीमध्ये डुबून टाका. अजून एक गोष्ट तुम्हाला यार्दनी संबंधानं मला सांगायची. जसं मी पाहतो, अलिशा, एलिया दोघ जण चाललेले आहेत. अलिशाला एलिया सांगतो, आता मी जाणार आहे आणि मी जात असताना तुला नेमकं माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? तो म्हणतो, आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा, म्हणजे त्याला डबल सक्सेस पाहिजे, नाही का? डबल सक्सेस. मग तो काय म्हटलं माहिती का? जर मी जाताना तुम्हाला पाहिलंस, मला वावटळीच्या द्वारे घेऊन जातील आणि तुला जर तुझ्या दृष्टीला जर मी दिसलो ना, तर माझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा तुला देईल. ऐका, ज्याला सक्सेस पाहायचं ना, ज्याला यश पाहायचं ना, त्याचे नेत्र सतत देवाकडे लागले पाहिजेत. सतत. जर तुझी दृष्टीपासून आणि मी तुझ्या समोर जर उचललं गेलो, तू पाहिलं मला वावटळीमध्ये, तर तुला त्या ठिकाणामध्ये दुप्पट अभिषेक मिळणार आहे. तेव्हाचे प्रिय लोक, आता वावटळ जगामध्ये आलेले मोठं संजीवन आलेलं आहे. सगळीकडं मोठं संजीवन, मंडळांमध्ये, चर्चेसमध्ये, घराघरामध्ये. हे संजीवन साधं सुद्धा संजीवन नसणार आहे, ते घराघरामध्ये संजीवन असणार आहे. कुटुंबामध्ये. परवा एक बाई मीटिंगला तिने सांगितलं, आमची आई कधीच कोणाचंच वचन ऐकत नव्हती, कोणाचंच नाही. तिला प्रार्थना पण आवडत नव्हती. परंतु मी मुद्दामून तिला म्हटली, यांचं तू ऐक, यांचं तू ऐक. ती म्हटली 10 मिनिटं ऐकायची, बंद करायची, पुन्हा लावायची, बंद करायची.
नंतर नंतर त्या वचनानं तिला एवढी गोडी लागली, ती म्हणली दिवसभरात 4-5 संदेश दीड तासाचे ऐकल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. हे रिव्हायवल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये येत असताना आता आमचं पण त्या असणाऱ्या वावटळीतनं आम्ही एलियाकडे पाहिलं पाहिजे. हे वावटळ कशामुळे आली? एलियाचा समय आलेला आहे जाण्याचा, आणि म्हणून आम्ही पाहतो तो म्हटला लक्ष तुझं माझ्याकडे लागलं पाहिजे. आता सगळं घडलं, हा काही त्याला सोडायला तयार नाही. 4 टप्प्यामध्ये आम्ही पाहतो, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो यार्दनेकडे आला असं लिहिलं. यार्दनेकडे आल्याबरोबर त्यानं काय केलं? आपला झगा घेतला आणि त्या यार्दनेवरती मारला आणि यार्देन दुभांगली. ऐका, हा झगा घेतला, यार्दनेवरती मारला, यार्देन दुभांगली, पलीकडे गेले. मग आम्ही पाहतो एलिया उचलला गेला. उचलला गेल्यावर त्याच्या लक्षात आलं यार्देनेला जर दुभागायचं असेल तर झग्याची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणात असं लिहिलं, तो वर जाताना म्हटला स्वामी हाय हाय, आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा द्या. आणि त्यानं टाकला वरून झगा खाली. त्यानं घेतला, यार्देनेवरती मारला, यार्देन दुभांगली. एलियाच्या जीवनातला शेवटचा अनुभव यार्देन, तर अलिशाच्या जीवनातला पहिला अनुभव यार्देन. ऐका, आता किती बायबल मध्ये साम्य बघा बरं का. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याचा पण झगा काढला, इकडे एलियाचा पण झगा वरून खाली टाकला. येशू ख्रिस्ताचा शेवटचा अनुभव यार्देन म्हणजे मरण, आणि तो झगा आम्हाला मिळाला. हा आमचा सुरुवातीचा अनुभव यार्देन आहे प्रियानो. हा पहिला अनुभव जो झगा येशूने टाकून दिलेला आहे. मग तो झगा मिळाला कुणाला? तिथे असं लिहिलं, त्यांनी आपापसात चिठ्ठ्या टाकून तो झगा. आणि इथं काय म्हटला? यांना, अर्थात इस्रायल लोकांना. चिठ्ठ्या कोणी काढली? यांनी म्हणजे त्यांनी. अर्थात तो झगा कुणाला मिळाला? जेवढे विश्वास ठेवतात तेवढ्यांना तो झगा मिळाला. कशाला? यार्दनेतलं सामर्थ्य तुम्हाला समजावं, त्या झग्यातलं सामर्थ्य तुम्हाला कळावं की जी यार्देन त्यांच्यासाठी अडखण आहे, पुढे जाऊ शकत नाही, पण झगा तुमच्याकडे आहे ना. आणि तो झगा कुणाचा आहे? येशूचा झगा आहे. येशूचा तो झगा आहे की ज्या झग्याच्या द्वारे यार्देन दुभांगली जाणार आहे. लक्षात ठेवा, झगा म्हणजे पाचारण. ज्या आम्ही पाहतो की एलियानं अलिशावरती आपला झगा टाकला. ज्या दिवशी तो झग्याखाली आला ना, अलिशा ज्या दिवशी एलियाच्या झग्याखाली आला त्याच दिवसापासून त्याचं लक्ष लागलं होतं, या झग्याला मला मिळवायचंय. हा झगाच आहे की ज्या झग्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. देवाचे प्रिय लोक, यार्देन पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की येशू ख्रिस्तानं मरण स्वीकारलं आणि त्याच्या मृत्यूच्या द्वारे, मग शास्त्रात कसं लिहिलं नाही का, त्यानं आपला पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी देणार नाही का. म्हणजे यार्देन म्हणजे काय? त्यानं मरण तो पुत्राला मृत्यू दिला नाही का. मग पुत्राला मृत्यू मिळाला हे तुम्हाला कळतं, तर त्याच्याद्वारे बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला मिळणार आहे. म्हणून यार्देनेकडे आल्यावर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. काय? मला ख्रिस्त मिळाला, बाकीच्या गोष्टी मिळणार आहे. ख्रिस्त मिळाला ना, विश्वास ठेवला पाहिजे. अरे माझ्याकडे येशू आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, मग मला मिळाला पाहिजे. आता झालं काय? दिला पण मिळाला नाही. आज पेपरला बघितलं तुम्ही, कर्नाटक मध्ये प्रचाराच्या दरम्यान हे दोन्ही पक्षांनी साड्या वाटल्या. वाटताना काय झालं? काही स्त्रियांना मिळाल्या, चेंगरल्या. म्हणजे साड्या वाटल्या पण मिळाल्या किती? आमचं तेच आहे, आम्ही चेंगरून चाललेलो आहे. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने ख्रिस्ताला मिळवलं, आमचं जीवन आशीर्वादी झालं. येशूला मिळवणं गरजेचं आहे. म्हणून यार्देनेमध्ये आल्यावर आम्हाला कळतं, यार्देन ओलांडल्याशिवाय दुधामधाच्या प्रदेशामध्ये नाही. आता मुख्य भाग मी तुम्हाला सांगेल. पहिला मुद्दा, तुम्हाला यार्देन ओलांडायचंय म्हणजे बाप्तिस्मा घ्यायचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, त्याच्या आतच आम्हाला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या. तो पहिले यार्देन ओलांड. काय लिहिले? वाचा बरं परत ते दुसरं वचन. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. म्हणून लक्षात ठेवा, आता जास्तीत जास्त लोकांना यार्देन ओलांडायला प्रोत्साहित करायचं.
म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, सगळ्याला वाटतं की मला पाऊल पडेल तिथं यश मिळायला पाहिजे. आता 12वीची पोर येते, यश चांगले मार्क मिळावेत म्हणून प्रार्थना करा. तो म्हणतो यार्देन ओलांडला. काय केलं पाहिजे? पहिले सक्सेस नंतर पहिले यार्देनच नाही, त्याच्यासाठी आमच्यामध्ये उत्सुकता नाही, पण आम्हाला वाटतं नाही आमच्यासाठी प्रार्थना करा ना. अहो प्रार्थना कशाला? यार्देन ओलांडा. हम तो खुदा के बेटे है, पहिले बेटे तो बनो, गाना बाद में गाओ. आम्ही काय करतो माहिती का? गाणं गायची गडबड करतो. हम तो खुदा के बेटे, एवढ्या उड्या की ढगातच गेले पाहिजेत नाही का? हम तो खुदा के कब बने? बनला कधी तुम्ही? बाप्तिस्मा नाही तुमचा, हम तो खुदा के बेटे. आम्ही पलीकडे जा, कोणा सगळ्याला घेऊन पलीकडे जा. म्हणून चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीला मी आव्हान करेल, यश तुम्हाला मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला यार्देन ओलांडावे लागेल. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आणि एक प्रकारचं चॅलेंज करेल, यार्देन ओलांडल्याशिवाय तुम्हाला कसं यश मिळणार आहे? सक्सेसचा मार्गच तो आहे, यशाचा मार्गच तो आहे. कोणता मार्ग? की मला पाण्याखाली जायचंय, पाण्याखाली गेल्यावर मी देवाचं लेकरू बनणार आहे. आणि देव त्याच्या लेकरांना कोणत्या चांगल्या गोष्टीची वाण पडू देत नाही, कोणत्याच नाही. यार्देन ओलांडा. दुसरी गोष्ट आपण वाचूया, 5 वचन, पहिला अध्याय 5 वचन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. तुझ्या बरोबर सुद्धा मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही यार्देन ओलांडली. यहोशुआला म्हटलं यार्देन ओलांड, त्यानं यार्देन ओलांडली. अजून एक गोष्ट त्याने सांगितली, तुझं पाऊल जिथं पडेल तिथं तुला यश मिळेल. पण जसा मी मोशे बरोबर होता तसं मी तुझ्या बरोबर असेल. म्हणजे देवाला तुमच्या बरोबर असायचंय, पण तुम्ही त्याला बरोबर घेता का नाही हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं नाही का? अशी चर्चा करता आम्ही थांबतो एक आणि बोलता आम्ही म्हणतो मी अमक्या ठिकाणी जाऊ द्या औरंगाबादच्या मीटिंग, आम्ही औरंगाबादच्या मीटिंगला जाणार आहे, पण सगळ्याला थोडी नेता येतं. मग आम्ही सिक्रेट मध्ये बोलतो की नाही जायचंय. म्हणजे त्यांनी ते ऐकलं पण तो इन्व्हॉल्व झाला का? आता काही लोकांना तुम्ही चला म्हणलं, ते नाही येऊ शकले. म्हणजे समस्या काय माहिती का? की तुम्ही त्याला चला म्हणलं, तसं देवाला तुमच्यावर असायचं आहे, पण किती लोक त्याच्याबरोबर चालायला तयार आहेत. आता मोशे देवाला काय म्हणतो माहिती का? तू माझ्या बरोबर नाही तर यश उगीच मिळत नाही. तिथं देवाला आग्रह करावा लागतो, माझ्या बरोबर राहा. देव तुमच्या बरोबर असणं, पाळक बरोबर असणं परवडत नाही, तर देव कधी परवडणार आहे तुम्हाला? नेलं का तुम्ही मला गड्ड्यावर? तुम्ही जाऊन पाळण्यात बसला, मला नेलं का? मला नेऊन तुमचं फ्रीडम कुठं घालवणार आहात? कोणती गोष्ट मी सांगतो ती लक्षात घ्या. प्रभू असतो तर रिस्ट्रिक्शन येतात, पण हीच मर्यादा तुमच्या विजयाचं कारण आहे. हे रिस्ट्रिक्शन मर्यादा आहे. प्रभू तुमच्या बरोबर आहे ना, तो तुमच्यावर असल्यावर तुम्हाला बोलताना पण विचार करावा लागतो. अरे देव आहे बरं का बाजूला. असा एकही शब्द असा निघायला नको की ज्याच्याद्वारे प्रभू दुखावला जाईल. मोशे देवाला म्हणतो तू माझ्या बरोबर नाही तर. गणनाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायाच्या 3 ते 8 पर्यंतच्या वचनामध्ये वाचा बरं. गणनाचं पुस्तक 12वा अध्याय 3 ते 8 वचन. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा देव तुमच्या बरोबर असण्याचं कारण तो म्हटला जिथं तुझं पाऊल पडेल ते ठिकाण मी तुला देईल. आता देव मोशे बरोबर होता, त्याचं कारण पहा तिथं. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिरियम यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे
तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते ते तिघे तिकडे गेले. तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून हा. तंबूच्या दारापाशी उभा राहिला. तुमच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिरियाम यांना बोलाविले. यांना बोलावलं. तेव्हा ते दोघे पुढे गेले. दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो. दृष्टांतामध्ये प्रगट होत असतो. आणि स्वप्नामध्ये त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यामध्ये तो विश्वासू आहे. कसा आहे हो? विश्वासू आहे. देव कोणाबरोबर येतो? योशुआला म्हणतो, जसा मी मोशे बरोबर होतो तसं तुझ्या बरोबर मला यायचंय. देवाला तुमच्या सगळ्यांबरोबर यायचंय. पण त्या कॅटेगरीमध्ये त्या वर्गवारीमध्ये गेलं पाहिजे जी मोशेची वर्गवारी आहे. त्यांना सक्सेस मिळालं पाहिजे, यश मिळालं पाहिजे. जिथं पाऊल पडेल तिथं यश मिळालं पाहिजे. पण तो म्हणतो त्या वर्गवारीत तर जा ना. जसं शाळेमध्ये ABCD, डी मध्ये सगळे ढ. म्हणून पहिले ते पाहुणे आल्यावर विचारतात, बाळा कुठली तुकडी आहे? आई चिमटा काढते. ए मध्ये. तर मम्मी मी सी ला आहे की. नाही बाळा तुला माहित नाही, मला माहिती. तू ए मध्ये. आता देव मोशेची वर्गवारी ठरवताना म्हणतो, त्यांनी सांगितलं बाकीच्यांशी मी स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये बोलतो, ते ड मध्ये आहेत. पण मोशे मात्र त्या कॅटेगरीमध्ये आहेत ज्याच्याशी मी तोंड बोलतो. का तोंड बोलतो? मी त्याला यश दिलं. जिकडं जाईल तिकडं त्याला यश. तांबडा समुद्र आला, काठी उगार, तांबडा समुद्र दुबांगला. रानामध्ये लोक पाण्यासाठी ओरडायला लागले, काठी मार, खडकातनं पाणी काढ. कुठं त्याला सक्सेस मिळायचं बाकी होतं? रानामध्ये ओरडायला लागले आम्हाला, आणि मान्ना खाऊन वैताग आला. लावे पक्ष. अहो देवानं त्याला काय द्यायचं बाकी ठेवलं? तो म्हणलं मोशे बरोबर राहिलो तसं मी तुझ्या बरोबर पण मला राहायचंय. पण मोशेची क्वालिटी बघा ना. पहिली गोष्ट तो म्हणतो सगळ्या संदेष्ट्यांपेक्षा. आता पहा, संदेष्ट्यांसंबंधानं देव बोलत आहे. म्हणतो पृथ्वी तलावर संदेष्टे आहेत, ते पण देवाचं काम करत आहेत ना. देवानं त्यांना संदेष्टे म्हणून असंच नाही निवडलं. अहो एवढं मोठं प्रगटीकरण प्रॉफिसीज करत होते आणि त्यांच्या प्रॉफिसीज वास्तवामध्ये येत होत्या. परंतु प्रभू म्हणतो त्यांच्या भविष्यवाण्या, त्यांच्या प्रॉफिसीज या सगळ्या गोष्टी घडत असताना मी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये दर्शन देतो. मोशेच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही. मला मोशेला स्वप्नात नाही, मला मोशेला प्रत्यक्षात भेटायला आवडतं असं म्हणा. देवानं तुमच्या बरोबर येताना प्रत्यक्ष तुमच्या बरोबर यायला पाहिजे. आणि प्रत्यक्ष तुमच्यावर येण्यासाठी पहिल्यांदा तो म्हणतो, पहिलं त्याची कॅटेगरी काय? तो म्हणतो पृथ्वी तलावर सगळ्यात नम्र व्यक्ती मोशे आहे. कोणाबरोबर देव येतो? कोणाला सक्सेस मिळतं? ज्याच्यामध्ये नम्रता आहे. नम्र बनायचं प्रिया, इतकं नम्र बनायचं ना. हा मोशे. आता नम्रता म्हणजे नेमकी काय आहे? मिरियम आणि अहरोन त्याच्यावर दोषारोप करतात. देव काय तुझ्याशीच बोलतो का? काय तूच तेवढा एक धार्मिक आहे का? आता माझ्यासारखा असता तर इतका आनंदी झाला असताना. ते मोशे देवा हे असं म्हणतात घेऊन ये बरं त्यांना. पाच जसं काही गल्लीतली भांडं असल्यासारखी बरं. काही तुम्ही देवाची कल्पना, त्याची कल्पना तुम्ही कल्पना करा की इकडे हे बोलतात आणि देव एखादं छोटस भांडण असल्यासारखं म्हणतो त्यांना घेऊन ये, तंबूतनं बाहेर घेऊन ये. कोणासाठी देव हे करू शकेल का? इतका मोठा देव. तो जजमेंट घरातली भांडणं सोडवायला आला. हो, घरातली भांडणं सोडायला. मोशे, मिरियम आणि अहरोन हे तिघं भाऊ बंद आणि तिघं भावंड, आणि देव त्यांना घेऊन ये, तुझ्या बहिणीला आणि तुझ्या भावाला. आणि ते घेऊन आले. आणि तिकडं मोशे म्हटला मिरियमचं शरीर कोडानं भरलं जाऊ दे. किती खुश झालं असतं मी, नाही का? कळलं का मी कोण आहे? असं असतं माझ्या नादी लागल्यावर. पण तसं घडल्यावर मोशे काय म्हणतो, देवा हे कोड यांच्या शरीरावरती ठेवू नको, याला नम्रता म्हटलेली आहे. शासन, शिक्षा याच्या पलीकडे जाऊन केलेली प्रार्थना याला नम्रता म्हटलेली आहे. कधी कधी एखाद्या व्यक्ती संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये जी द्वेष भावना घेऊन आम्ही जगत असतो,
काहीतरी व्यक्ती आमच्या जीवनामध्ये, काहीतरी गुन्हा, काहीतरी चुका घडलेल्याच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य म्हणजे चुकांना भरलेलं भांडार आहे. माणूस आहे हो, चुकणारच. आणि जो चुकणार नाही देव त्याला स्वर्गात घेऊन जाणार. म्हणजे मी तुम्हाला चुकांना प्रोत्साहन देत नाही, मला हे तुम्हाला सांगायचं, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी दोष असणारच आहे. पण जर तुम्ही दोषहीन असाल, मोशेसारखं निर्दोष असाल, तुमच्यामध्ये दोष काहीच नाहीये, आणि तुमच्याकडे चुकणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही देवाकडे मध्यस्थी करता, ज्यानं तुमचा गुन्हा केला, तो म्हणतो हा नम्र व्यक्ती आहे. आणि देव त्याला काय म्हणतो माहिती का, तू सक्सेसफुल होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नम्रतेची अतिशय आवश्यकता आहे. नम्र असा प्रिया, कधी कोणाला प्रत्युत्तर करू नका, कधीच करू नका. आणि ते काय आमचं फार मोठं करोडोचं भांडण नाही का, शब्दाचं तर भांडण असतं. उसने ऐसा बोला, उसने ऐसा बोला, सोडून द्या, पुढे जा. देव असलं पाहिजे ना बरोबर. समजा तुमच्या या चर्चा देवानं ऐकल्या तर देव तुमच्यावर कसं येणार आहे. आम्ही म्हणतो यशस्वी व्हायला पाहिजे, तो म्हटलं यशस्वी व्हायचं ना, नम्रता. नम्रता म्हणजे सगळं बाहेर काढून टाकायचं, पूर्ण पूर्ण वाकून जायचं, नम्र व्हायचं. आणि लक्षात ठेवा, नम्र होणाऱ्या लोकांना देव म्हणतो, अरे मी लोकांना स्वप्नात बोलतो, पण मी तुझ्याशी तोंडोतोंड बोलतो. किती सुंदर आहे. देवानं आमच्याशी तोंडोतोंड बोलण्याची उत्सुकता धारण केली पाहिजे. तो म्हटला मी मोशे बरोबर होतो. पुढे वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा, कोणापेक्षा? सर्व मनुष्यांपेक्षा. सगळे नसतात, एकच मोशे असतो, आणि तो मोशे मी असायला पाहिजे. सर्व लोकांना. आता आमची सायकोलॉजी काय, आमची मेंटॅलिटी काय, अहो मी खूप चांगलं वागतो, त्यांनी वागलं पाहिजे ना. अरे तुला मोशे बनायचं ना. हालेलुया. देवाला, देवाची इच्छा आहे तू मोशे बनायचं, मग तू नम्र राहा ना. लक्षात घ्या, जगात लोकांना जसं वागायचं तसं वागू द्या. त्यांना देव स्वप्नात बोलणार, आम्हाला देव तोंडोतोंड बोलणार. म्हणून तो म्हटला संदेष्टे आहेत, धार्मिक लोक आहेत, मला धार्मिक लोकांपैकी नाही बनायचं, मला मोशेमध्ये माझी गणना व्हायला पाहिजे. मोशेमध्ये जाऊन बसलं पाहिजे. तो म्हटला सगळ्यामध्ये नम्र व्यक्ती. भूतलावर, कोणामध्ये? भूतलावरील. चर्च मध्ये नम्र असला तर पॉसिबल आहे. ही मंडळी, ती मंडळी, यांगीचावची मंडळी, अमेरिकेतल्या मंडळ्या, तो म्हणतो एवढ्या मंडळ्या तपासल्या त्यामध्ये एक मोशे सापडला. कसलं आहे? ही नम्रता आमच्यामध्ये असणं म्हणजे सक्सेसकडे आम्ही जाणं, यशाकडे आम्ही जाणं. पुष्कळ लोक धार्मिक आहेत पण ते नम्र नाहीये. लक्षात ठेवा, धार्मिक बनू नका, नम्र बना. धार्मिक नका बनू, नम्र बना. संदेष्टे आहेत ज्यांच्याशी मी स्वप्नात बोलतो, मी दृष्टांतामध्ये बोलतो, पण मोशेशी मी तोंडोतोंड बोलतो. देवानं तुमच्याशी तोंडोतोंड बोलण्यासाठी तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे. त्याच्या पुढे काय वाचा 4थ्या वचनामध्ये? मोशे, अहरोन व मिर्याम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभातून उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम यांना बोलावले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो. मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो. आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. दुसरी गोष्ट, देव कोणाबरोबर राहतो? जे घराण्यामध्ये विश्वास आहे. मी कुटुंबापुरतं बोलत नाही, एखाद्या कुटुंबाविषयी मी बोलणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबात विश्वास असू नका, तुम्ही तुमच्या अख्ख्या घराण्यामध्ये विश्वास असा. प्रिया, जास्त तुमचं कुळ मूळ काढलं जाईल, तुमचं घराणं तपासलं जाईल ना, त्या घराण्यामध्ये तपासणी करत असताना सक्सेस तुम्हाला पाहिजे तर देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, इतकं विश्वासू देवाला राहा ना की देवानच तुम्हाला सोडून जाता कामा नये. एवढं विश्वासू राहायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्या घरात मी एकटी, अहो घराचा विचार सोडून द्या, घराण्यात तुम्ही विश्वासू असलं पाहिजे. माझ्या घरातले लोक विश्वास ठेवत नाही, सोडून टाका विचार.
तुमच्या घराण्यामध्ये तुमचं व्यक्तित्व, तुमचं आणि खास प्रकारचं वैशिष्ट्य बनलं पाहिजे. तुम्ही इतके देवाच्या लाडके बनले पाहिजे ना, तुमच्या घराण्यातले लोक सुद्धा तुम्हाला चिटकायला यायला पाहिजेत. आमेन. तुमच्या घराण्यातले लोक, त्यांनी म्हटलं पाहिजे का परवा मीटिंगला आमची बहीण आली, चुलत बहीण. जास्त मी कुणा आमच्या घराण्यात मला कोण ओळखतच नव्हतं, पण ती त्या दिवशी तिथं आली पडत आणि येऊन माझा भाऊ आहे, आणि तिने खूप लोक घेऊन आले, माझा भाऊ आहे, माझे फोटो काढ माझ्याबरोबर. मला अभिमान वाटतो की तुझ्यासारखा सेवक देवाने तयार केलेला आहे. मग एवढे सगळे लोक आहेत, ते आले, तुमची बहीण आहे? हो माझी बहीण आहे. घराण्यामध्ये विश्वास एक वेगळ्या प्रकारचं अट्रॅक्शन असतं. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्याकडे काही नसतं पण तुमचा देवावरचा विश्वास असतो, हेच तुमच्या यशाला सुरुवात आहे. माझ्याकडे काय नाही याच्याकडे बघत बसू नका. माझ्याकडे काय, अरे तुझ्याकडे देव आहे ना, देव तुझ्याकडे आहे. मग आज तुझ्याकडे जे नाही हे तुझ्या घराण्यातल्या लोकांना दिसेल, याच्याकडे नव्हतं पण देवामुळे हे आलेलं आहे. याच्यासाठी म्हटलं, यश मिळण्यासाठी सुरुवातीला देव बघतो तुम्ही किती विश्वासू आहात. एकदम झटक्यात काही मिळत नाही बरं का. देव आधी बघतो खरंच विश्वासू आहे का. अहो एवढे वर्ष चाललो, आता प्रभू द्यायला लागलेला आहे. हा, तुम्ही साक्षीदार आहात. काय होतं आपल्याकडे? काही नव्हतं. प्रत्येक गोष्टीसाठी तुळतुळावं लागत होतं, मागावं लागत होतं, हातामध्ये येत नव्हतं. पण आता देवानं विश्वासू पण पाहिलं ना एवढ्या वर्षामध्ये. त्यानं जाणलं की हा व्यक्ती जो आहे ना, तो मला विश्वासू अशा प्रकारचा व्यक्ती आहे. सकाळीच एका युकेच्या बहिणीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं चर्चच्या अकाउंटवर पैसे जात नाहीत, आजा तिकडून तुमचं पर्सनल अकाउंट द्या. आता विचार करा, बाहेरचे लोक नेहमी म्हणतात आम्ही तुमच्या अकाउंटवर नाही पाठवणार, चर्चच्या अकाउंटवर, कारण त्यांना गॅरंटी नसते. पण त्यांनी एवढा विश्वास टाकला, जर तुमचं पण दुसरं अकाउंट नसेल तर तुमच्या चर्च मधल्या एका व्यक्तीचं तर द्या. कारण त्यांना माहितीये हे मंडळी आणि हे लोक हे सगळे विश्वासू लोक आहेत. त्यांना माहिती चर्च मधल्या कुणा व्यक्तीच्या खात्यावर जरी गेलं तर इकडे चर्चला जाणार आहे. देव तुमचं विश्वासू पण पाहतो ना, त्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला उंच करत असतो. त्यानं मोशेला सगळ्यांसमक्ष उंच केलेले. घराण्यामध्ये विश्वासू राहा. अख्ख्या मंडळीमध्ये तुमच्यासारखं विश्वासू कोणी असता कामा नये. त्याच्या पलीकडे मी जाऊन म्हणेल, या शहरामध्ये देवानं तुमचं विश्वासू पण पाहिलं पाहिजे. विश्वासू राहा देवाला. कोणी तुमच्या संगती असो नसो, पण देव तुमच्या संगती आहे याची खातर जमा करून जीवन जगा. देव आहे का नाही माझ्या बरोबर. आणि लक्षात घ्या, ज्या जास्त लोक तुमच्या संगती असतात ना, त्याच देव तुमच्या संगती नसतो. देवाचं वैशिष्ट्य आहे. एक तर त्यांना घे, आणि लक्षात ठेवा, जास्त लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच देव तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतो. मोशेवर 30 लाख लोक अविश्वास दाखवत होते. किती लाख? 30 लाख. मी तर नेहमी तुम्हाला एक डायलॉग मारायचो, माझ्यावर ज्या दिवशी अविश्वास दाखवाल खिशात माझ्या राजीनामा फेकून जाईल निघून. मग एवढी छोट्याशा मंडळीमध्ये मला एवढं वाटतं, 30 लाख लोकांमध्ये मोशे काय म्हणलं असेल. पण त्याला माहितीये प्रभूनं सांगितली ही जबाबदारी या लोकांना मला कनानात न्यायचं आहे. तिथं नेत असताना मी मरेपर्यंत प्रयत्न करेल. आता विश्वासू पण पहा, मोशे 40 वर्ष सेवा करत आहे आणि कनानाच्या जवळ आला आणि प्रभू त्याला म्हणतो आता तू कनानात जायचं नाही. काय वाटलं असेल मोशेला? एवढं मी लोकांनी मला शिव्या दिल्या, माझ्या बहिणीने माझ्यावर दोषारोप केले, माझा भाऊ माझ्या विरोधामध्ये गेला, लोक मला दगडमार करण्यासाठी सुद्धा टपले. देवा, या लोकांसाठी मी एवढं केलं आणि आता तू म्हणतो लोक आतमध्ये जाणार आणि मला कणान बघायचं नाही, तुला मरावं लागेल. मोशे एक शब्दानं सुद्धा बोलला नाही. यारदेन म्हणजे मरण. तिथंच मेला. आणि काय त्याचं ध्येय होतं माहिती का? तो म्हटला मेलो तरी चालेल, पण माझं मरण हे गौरवीच असलं पाहिजे. आणि तो मेला, त्याचं प्रेत सुद्धा कोणाला दिसलं नाही का? देवानं त्याला स्वर्गामध्ये नेलं. तो स्वर्गामध्ये पुरावा काय? येशू ख्रिस्त डोंगरावर बोलताना मोशे आणि एलिया तिथं बोलत होते आणि देवानं दाखवून दिलं त्याचं प्रेत नाही, त्याच्या प्रेताला मी स्वर्गामध्ये नेऊन गौरवी वैभवी जीवन त्याला दिलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू मध्ये चालत असताना विश्वासूपणे चाला. कुठं देव तुम्हाला थांब म्हणेल तिथं थांबायचं. आमेन. पुढे नाही जायचं. देव थांब म्हणला की थांबायचं. त्या दिवशी देव तुम्हाला म्हणेल तर थांबा, थांबायचं. थांबू का प्रभू? थांबलो. पुढे
आता मी यहोशुवाला घेऊन जाणार आहे. आता यहोशुवाला घेऊन जाणार म्हणलं मोशेचं किती डोकं फिरलं पाहिजे, माझा असिस्टंट. पण शास्त्र सांगतं की देवानं त्याला उचललं आणि यहोशुवाला तो म्हटला, जसा मी मोशे बरोबर आहे तसा मी तुझ्या बरोबर असणार आहे. त्याच्यासाठी विश्वासू पण असणं फार गरजेचं आहे. 6 वचन वाचा. खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे, मी त्यांच्याजवळ वाहिली आहे, तो तू यांना वतन म्हणून. आता तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही पाहिली की तुम्हाला यार्देन ओलांडायची. दुसरी गोष्ट, यश जिथं तुमचं पाऊल पडेल तिथं तुम्हाला यश मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला जसा मोशे बरोबर देव तसा माझ्या बरोबर असला पाहिजे. आणि मोशे बरोबर देव राहण्याचं कारण त्याच्याकडे असणारी नम्रता आणि त्याच्याकडचं विश्वासूपण. आता तिसरी गोष्ट काय म्हणतो देव माहिती का, यश मिळण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट खंबीरपणाची आवश्यकता आहे. कसली आवश्यकता आहे हो? आता देव या लोकांना खंबीर बनण्यासाठी का सांगत आहे? मिशन काय त्यांचं, तुम्ही कनानात जायचं. कुठं जायचं? कनान म्हणजे आशीर्वाद आहे बरं का, दुधा मधाचे प्रदेश. या लोकांना देवाने सांगितलं तुम्हाला मी कनानात घेऊन जाणार आहे. आता सगळ्यांची वाटेमध्ये चर्चा असेल, काय कनानामध्ये, कोणी चर्चा, कनानामध्ये काय, अरे तिथं फार मोठे मोठे द्राक्षीचे घड आहेत. काय कनानामध्ये? तिथल्या जर्सी गाया इतक्या मोठ्या, त्या खूप दूध देतात. मग त्यांच्यात उत्सुकता, कधी कनान, कधी कनान, कधी कनान. आता अगदी कनानाच्या जवळ आले आणि तेवढ्यात देव म्हणतो आता खंबीर व्हा. मला मोठा प्रश्न पडला, देव असं का म्हणलं त्यांना खंबीर व्हा? आशीर्वादात आता एक पाऊल पडलं की कनानात, आशीर्वादामध्ये. पण देव म्हटला आता तुला खंबीर व्हावं लागेल. का खंबीर व्हावं लागेल? कारण कनानामध्ये जेवढे मोठे मोठे द्राक्षीचे घड आहेत त्याच्यापेक्षा उंच धिप्पाड कनानी आहेत. म्हणजे आशीर्वादाच्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला कनान्यांचा पण सामना करायचा आहे ना, कनान्यांना पण तोंड द्यायचं ना. मग कनान्यांना तोंड द्यायसाठी तुमच्यामध्ये खंबीरपणा पाहिजे. आता काय समस्या माहिती का, आम्ही द्राक्षीचे घड पण पाहिले आणि कनानी पण पाहिले, पण आम्ही द्राक्षीच्या घडांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी कनान्यांवर विश्वास ठेवतो. 12 जण गेले, त्यातले 10 जण काय म्हणतात, बापरे कनान नकोच. ते आले धाय मुकलून रडायला लागले आणि सगळ्याला फितवलं, हा आपल्याला मारायला आज घेऊन चाललेला आहे. आतमधले कनानी राक्षसासारखे महाधिप्पाडे. लक्षात घ्या, जस परमेश्वर तुम्हाला खंबीर बनण्यासाठी सांगतो ना, त्यास मोठे मोठे कनानी तुमच्या दृष्टीस पडेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यास मोठ्या आशीर्वादाकडे प्रभू तुम्हाला घेऊन जातो त्यास मोठ्या प्रश्नांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. प्रश्न मोठे असतात. ज्यास मोठा विजय मिळवायचा ना, त्यास मोठ्या प्रश्नाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. पण प्रश्न पाहू नका, तर कनानातले आशीर्वादच बघा. प्रश्न नका बघू. जेवढं तुम्ही जास्त प्रभूमध्ये याल, जेवढं प्रभूला वाटतं की तुम्हाला मोठे आशीर्वाद द्यावे, त्याच प्रभू तुम्हाला मोठी मोठी संकट पाठवतो. मोठा आजार, प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज लॉर्ड. पण आजार मरणार नाही, उलटी साक्ष घडणार आहे. हालेलुया. असं वाटतं की आता मरणार का काय, आणि आम्हाला असं वाटतं की कसं काय हे आमच्या वाटेला असेल. ते म्हटलं अरे हे कनानी आहेत. हालेलुया. आतमध्ये जा ना, दुधामधाचा प्रदेश बघा, आतमधले आशीर्वाद बघा. छोटे छोटे लोक छोटे छोटे आशीर्वाद मिळवतात. मी म्हणतो चिल्लर आशीर्वाद मिळवू नका. हालेलुया. मोठे आशीर्वाद, मोठे दुधामधाचे आशीर्वाद. मग तो खंबीर हो. खंबीर हो म्हणजे काय करायचं? कनानी बघत बसू नका, कनान्यांना देव कसा हरवतो ते बघा. हालेलुया. कनान हरणार आहे तेव्हा ना तुम्हाला अभिवचन दिलेले ना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, युद्ध करताना देव तुम्हाला एकट्याला लढवत नाही, देव लढतो, फक्त तुम्हाला ऍक्शन करायची असते. हालेलुया. लढतो देवच, ऍक्शन तर करा ना. मग तुम्ही गाणं गाताना म्हणता ना, हारा हुआ शैतान, हालेलुया. हे ऍक्शन तुम्हाला करायची फक्त. आमेन. त्यास आम्हाला भीती वाटते, रे बापरे याला लाते खाली तुडवल्यावर तो घरी गेल्यावर आम्हाला तुडवल्यावर कसं होईल. म्हणून लक्षात, चर्च मध्ये ती ऍक्शन खूप महत्वाची असते. तुम्हाला साध्या गोष्टी असतात. मुळात काय होतं माहिती का, तुम्ही घरात येताना इतके कनाने घेऊन येताना आणि त्या कनानेचेच विचार तुमच्या घरात येताना
कनान तुमच्या घरातच आहे, बाहेर कुठंच नाही, घरातच बसलाय कनान. तो येतानाच तुमच्याशी एवढं भांडण बिंडण करून काय वाचू द्या आपल्या आपल्या टेन्शन. अरे नाही रे, ऍक्शन कर, देव विजय देईल. आमेन. नाही, कनान आहे तुमच्या घरामध्ये आणि तो असणार आहे. मग 12 हेर गेले आणि 12 मधले 2 वेगळीकडे गेले, 10 ओरडत ओरडत रडत रडत आले. काय यश काय काय सांगू, एक 15, 17 फुटाचा, आणि त्याची बॉडी अशी, त्याचा दंड तसा, त्यांचे भाले असे, त्यांची नगर तसं, त्यांचं घर असं, त्यांचे पलंग 22 फुटाचे पलंग, 22 फुटाचे पलंग. 7 फुटाचा पलंग बघितलं तर दडकी, त्याच्यात 3 फूट पलंग, 22 फुटाचे पलंग. त्यांनी ते पलंग पण बघून आले. काय, अरे त्यांचे पलंगच 22 फुटाचे आहेत. 2 हेर गेले, त्यांनी त्यांचे पलंग बघितले नाही, त्या कणाण्याची उंची बघितली नाही, त्यांची भाले बघितले नाही. ते म्हटले आतमध्ये गेल्यावर एवढे मोठे मोठे आंबे, एवढे मोठे मोठे द्राक्ष. लक्षात घ्या, लोकांना नकारात्मक साक्ष सांगू नका. जे खंबीर लोक आहेत ते नेहमी आशीर्वादाच बोलत असतात. यश मिळायचं ना, सगळं ते मोठ्याच गोष्टी बोला, सगळ्या मोठ्या गोष्टी बोला. 50% मिळाले तरी बिंदास आहे. 50% 50% 50 पडले, हे कनानी आहेत. जे रिझल्ट तुम्ही पाहता तो कनानी आहे, पण तुम्ही पाहता की जे तुम्हाला दिलं याच्यात देव तुम्हाला विजय देणार आहे, याच्यात देणार आहे तुम्हाला. तुम्ही का असं एकदम निगेटिव्ह थिंकिंग करता की आता सगळं माझं संपलं. काही लोक तर लगे फाशी घेऊन मरतात. पण मग 10वीला कमी टक्के पडले, फाशी घेऊन मेला. 12वीला कमी टक्के पडले, फाशी घेऊन मेला. मग काय आता तुमचं स्मारक बांधू, फाशी घेऊन मेला म्हणून? अहो, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये राहून कर्तृत्व करा, कारण देव तुमच्या बरोबर आहे. जीवन संपवण्यासाठी नसतं, ते लढण्यासाठी असतं. का लढायचं? देव विजय देणार आहे म्हणून लढायचं, त्याच्यासाठी लढायचं. देव तुम्हाला विजय देणार आहे. घाबरून हत्यार नाही टाकून द्यायचं आणि माघार नाही घ्यायची. लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक पावलागणीच देव तुमच्या बरोबर आहे. म्हणून तो म्हणतो, जिथं तुझं पाऊल पडेल तिथं पडेल. दुसऱ्या भाषेमध्ये देवाला सांगायचं, पावला पावलाला मी तुला विजय देत जाणार आहे. पावला पावलाला, पाऊल पडेल तिथं. असं नाही म्हटलं की तू अमक्या अमक्या ठिकाणी एका देशात जाते तर तुला विजय. जिथं तुझं पाऊल पडेल. 2000 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये, 25 मध्ये, 26 मध्ये. कुणाला हात दाखवू नका. बरेच लोक भविष्य सांगा, तो सांगतो. सगळ्यावर प्रेम करता, कोणी तुम्हाला आपलं करत नाही. तुम्ही सगळ्यांना जीव लावता. तो असंच आहे, सगळ्यांची भावना तीच आहे. आम्ही जीव लावतो आणि काही लोक आमचं मीठच आळणी आहे. मीठ आळणी म्हणजे काय? आम्ही सगळ्याला जीव लावतो, आम्हाला कोणी जाऊ द्यावं, ते बोलणं सोडा. माझं काम फक्त एकच आहे, पावला गणित देवाला घेऊन पुढे जा, बस. पावला पावली देव तुमच्या संगती असला पाहिजे. खंबीर व्हा, मन कचरू देऊ नका. समोर असणारा शत्रू तुमचा घात करणार नाही, तर समोर असणाऱ्या शत्रूला तुम्ही हरवणार आहात. तो नाही तुमचा घात करणार, तुम्हीच तुमचा घात करत आहात. अहो, कनान्यांना तुम्हाला बघून भीती वाटली पाहिजे. ते म्हटले पाहिजे, अरे देवाचे लोक आहे. लक्षात घ्या, एक दिवस असा आला पाहिजे की सैतान तुम्हाला बघून घर सोडून पळून गेला पाहिजे. देवाचे लोक जे आहेत ते तसे असले पाहिजे. ज्या घरात प्रार्थनेला तुम्ही जाल ना, त्या घरात त्या सैतानाने आधीच बोचकं बांधून तयार ठेवायचं. त्यांनी सांगितलं मी, आम्ही सेल ग्रुपला येणार आहे. ती बातमी गेल्याबरोबर त्याने सगळे कपडा लागता, घरातली भांडी दोन्ही सगळे जमा करून त्यानं पळालं पाहिजे. का? कारण देवाचे लोक हारणारे लोक नाही, देवाचे लोक विजयी लोक आहेत. म्हणून लक्षात ठेवा, खंबीर मनानं प्रत्येक ठिकाणामध्ये प्रवेश करा. खंबीर मनानं. मला कुणीतरी परवा सांगितलं, ऍडमिशन घ्यायला चाललोय, 80,000 रुपये फी सांगितली, पण आमची तेवढी ताकद नाही. काय करावं सुचत नाही, मार्ग सापडणं, कोणी पैसे द्यायला तयार नाही. काय करावं, माझ्या लेकराचं करिअर आता बर्बाद होऊन जाईल. बाळासाहेब, तुम्ही प्रार्थना तर करून पहा, कमी पैशामध्ये आमचं व्हावं. मी कणान नाही बघितला, मला माहिती की या कणानामध्ये आशीर्वाद आहे. 80,000 फी नाही बघायची, प्रार्थना करून देव काय करतो ते बघायचं. प्रार्थना केली, ती तिथे गेले, 8,000 काम झालं. कणानाचा काय विचार करत बसतात ते? म्हटले आम्ही
आम्हाला आश्चर्य वाटलं, तिथं गेल्यावर 80,000चं काम आमचं 8,000मध्ये झालं. आणि देव हे करतो. इतका विश्वास वाढला, इतका विश्वास वाढला, आम्हाला एक कळतं की आमचा देव आमच्या बरोबर आहे. लोकांच्या जीवनामध्ये जिवंत साक्षी घडत. खंबीर व्हा, कचरू नका. कोणत्या समस्येला इतकं महत्व देऊ नका की येशू कमी होईल. येशूला नेहमी मोठं करण्याचा प्रयत्न करा. मोठं करा येशूला. इतका मोठा ना की तुमच्यातला येशू जगाला दिसला पाहिजे. हो, जगाला दिसू द्या ना. घाबरत कचरत बसायचं नाही. मी तर म्हणतो कचरणाऱ्या लोकांनी चर्चलाच यायचं नाही, घरातच खेळत बसायचं. सैतानाबरोबर भांडीकुंडी, छोटे छोटे लहान लेकर असतात भांडीकुंडी खेळत. पानं आणायचे, ते झाकण घ्यायचं, घ्या चपात्या, पानाच्या चपात्या, ते खेळत बसा काय तिथं. मला तर दुसरंच येड होतं. दगड आणायचो, फुलं आणायचो, टाकायचो, त्याच्यावर बसायचो. करत लहान होतो ना, खेळत असलाच बघत होतो. ते वाटत हेच कर. हे खेळ खेळत बसू नका, युद्ध करा खंबीरपणे. देव तुमच्या बरोबर आहे. एकदा चर्च मध्ये पाऊल टाकलं, जाताना युद्धाची तयारी करून रोज तुमच्या समोर हजारो प्रश्न येऊ द्या, हजारो प्रश्नाला लढणारा देव तुमच्या बरोबर, तो तुमच्या संगती आहे. कोणताच प्रश्न तुमचा नाश करू शकणार नाही, कोणताच. कमजोर बनू नका, आपलं मन कचरू देऊ नका. आणि त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, खंबीरपणे प्रत्येक प्रश्नाचा प्रतिकार करा. वाचा पुढे. तेच वचन, सवचन. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना, ऐका, जो देश या लोकांच्या पूर्वजांना, त्यानं एक गोष्ट त्यांना खंबीर होण्यासाठी आठवण करून दिली. तुमच्या पूर्वजांना मी हा देश देण्याचं काय केलं होतं? शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली. ऐका, देव नेहमी आमच्या पूर्वजांची आठवण आम्हाला करून देत आहे. का पूर्वजांची आठवण करून देत आहे? पूर्वजांच्या जीवनात मी काय चमत्कार केले ते आठवा. मी कसा तांबडा समुद्र दुभांगला, मी कसे लावे पक्षी पाठवले, मी कसं गल्ल्यातला दाविदाकडनं लोळवलं, मी कसा लंगडा चालवला, मी कसा कबरेबदला असणारा लाजरस बाहेर काढला. अरे पूर्वज तुमचे बघा ना, हे सगळे मोठे चमत्कार यासाठी घडवले की तुम्हाला ते ऐकून तुम्ही खंबीर व्हायला पाहिजे ना. लाजरस कबरातनं बाहेर काढला, मग तुझ्या व्यक्तीला हॉस्पिटल मधनं बाहेर काढणार नाही का? लाजरसला काढलं नाही का? म्हणून लक्षात ठेवा, काही प्रश्न आमच्याकडे यासाठी येतात की आमचा विश्वास मजबूत व्हावा. नाही, देव आहे, देव आहे तर घाबरायचं कारण काय? प्रश्न येणार नाही असं कधी समजू नका. आणि प्रश्न न येण्याचा फॉर्म्युला जगात कोणाकडेच नाहीये. म्हणतात काय लोक, मला आमच्याकडे कायमचे प्रश्न जावेत म्हणून अशी प्रार्थना शिकवा. तुम्हीच मला शिकवा, कारण माझ्याकडे रोज येतात प्रश्न, रोज येतात, मला वाकडं दाखवतात, पण मी त्यांना भाव म्हणलं की पळून जातात. का? माझ्यावर देव आहे. मी नाही त्यांच्याशी खेळत बसत. आला लपा लपा दाराखाली, पलंगा खाली लपा, आणि आम्ही सांगतो नाही का मी नाही म्हणून सांगा. काय घाबरायचो? तो आल्यावर त्यालाच भीती दाखवायची, प्रश्न धुवून पळाला पाहिजे. का खंबीर व्हायचं? कारण पूर्वजांसाठी देवानं महत्कृत्य केलेली आहेत. आज मंडळीमध्ये एवढी चमत्कार घडले का? या लोकांमध्ये देवानं किती मोठे चमत्कार केले. मग असं का म्हणत नाही, एक दिवशी माझी पण वेळ येणार आहे, येणार आहे माझी वेळ. एक दिवस प्रभू माझ्यासाठी सुद्धा महत्कृत्य करणारच आहे. खंबीर व्हा, खंबीर व्हा, घाबरू नका, म्हणजे नका, अजिबात घाबरायचं. जर यश मिळायला पाहिजे ना, तर पहिले खंबीर हो. लगेच मध्ये कचरून कसं चालणार आहे? आता त्यातले लोक, अर्धे लोक मला तर वाटतंय हार्टने मोरून पण गेले असतील. ते कणाण्यांचं सगळं सांगितल्यावर अर्धे लोक ते काय झालं, अरे मरा असं लिहिले, रडारड सुरू झाली सगळे. इतकं इस्रायलच्या डेऱ्यामध्ये रडारड. ते काही म्हणले ते परत मिस्राल मला कोणीतरी सोडून रे, तिथंच बरं होतं. तो फारो फटके मारत होता, पण जगत तर होता. आता करारी पायाखाली तुडवतील. 2 हेर म्हटले नाही, प्रभूनं दिलेला देश सगळ्यात भारी देश आहे, सर्वोत्तम देश आहे. काम देऊ नाही का? तुम्ही खंबीर व्हा. देवानं तुमच्यासाठी सगळ्यात भारी आशीर्वाद ठेवलेले आहेत, सगळ्यात भारी आशीर्वाद. वाटतं पहा ना थोडीशी. आज जाऊन बघा तर कणाने मारतेत का नाही?
अजून गेला नाही ते उगं फुगलेले आहेत का, खरंच धिप्पाड आहेत, खरंच लाडतात ते बघा तर जाऊन आतमध्ये. अजून बाहेरूनच माझं कणाने असे आहेत का, 4 हात करून आला, एखाद्या कणाला चापट मारून आला. चापट मारल्यावर त्यांनी तुला किती बडवलं येऊन सांग ना. ते सांगायचं नुसतं बघितलं नाही ते असे. अरे कशाला वर्णन करतो. दाविदानं इतकं मोठं युद्ध जिंकलं, तुझा देव तुला विजय देणार आहे. आमेन. म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यामध्येच म्हटलं की जे पूर्वजांना दिलं, परत वाचा. खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर. हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळून देशील. देवानं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आमेन. आम्हाला सगळ्याला देवानं अभिवचन दिलंय. आमेन. आणि देव विश्वास आहे. हालेलुया. का खंबीर व्हायचं माहिती का, देवानं आम्हाला आशीर्वादाचं वचन दिलेलंच आहे. हालेलुया. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात, आता काय आतमध्ये कणानी आहे, तुमच्या घरात कणानी आहेत, आयुष्यात कणानी आहे, पण अभिवचन आहे. हालेलुया. आज तुम्ही बेकार आहे, कणान घरामध्ये बसलाय. आज तुम्हाला परीक्षेला जायचंय, मनामध्ये दडपण आहे, आधीचा रिझल्ट सगळा सो आहे, कणा नाही घरामध्ये. आणि आम्ही आधीच्या रिझल्टवर जातो. आधीच्या रिझल्ट कडे बघू नका. कणान घरामध्ये, पण देव तुमच्यामध्ये. आमेन. आणि देव तुमच्यामध्ये आहे ना, मग तुमचा विश्वास असला पाहिजे. जसं देवानं पूर्वजांना अभिवचन दिलं, आता देव आम्हाला पण अभिवचन देत. आणि आमचं अभिवचन काय आहे? कणानी तुमच्या समोर टिकाव धरू शकणार नाही. हालेलुया. कधीच टिकाव धरू शकणार नाही. म्हणून खंबीर व्हा पोरांनो, खंबीर व्हा पोरींनो, खंबीर व्हा. काम करणाऱ्यांनो खंबीर व्हा, घरात बसणाऱ्यांनो पण खंबीर व्हा. आमेन. एक दिवस तुमच्याकडे चांगली नोकरी असणार आहे. आमेन. अभिवचन आहे देवाचं. आमेन. तुमचा बिझनेस एक दिवशी चांगला फ्लो मध्ये चालणार आहे. आमेन. आता पत्र्याच्या खोलीमध्ये आहात, एक दिवशी 4 BHK असेल. मी 1 BHK पण नाही म्हणत, आमेन. 4 BHK असेल. मी कशाला तुम्हाला साधं साधं सांगतो. हालेलुया. माझा देवच साधं आहे, तो सगळ्यात भारी देव आहे. आमेन. तो भारी भारी देणार आहे. दुधामधाच्या प्रश्नामध्ये देणार. हालेलुया. रामूला देतो, मग आम्हाला नाही देणार. हालेलुया. का रामूच्याच नाकात मोती वावलाय आणि आमच्या नाही, आम्हाला पण देव देणार आहे. मग त्याच्या घरी जाऊन प्रार्थनेला आलो, त्याला पण आपल्या घरी बोलवूया. बघ देवाने तुझ्यापेक्षा भारी दिलं. त्याने विचारलं पाहिजे तुम्हाला कसं मिळालं. देव माझ्या तुझ्याबरोबर जसा होता तसा माझ्या बरोबर देव आहे. आमेन. देव प्रत्येकाच्या संगती आहे. आणि देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आम्हाला वाटचाल करायची. आमेन. मध्येच थांबू नका. ऐका, आत्मिक जीवन चालताना कधीच मधी विश्रांती घ्यायची नसती. आमेन. कधीच नाही. कधी कधी सगळं पाहिल्यावर थोडीस असं वाटतं विसावा घ्यावा, प्रभू आता दमलो. नाही दमायचं, हालेलुया. अजिबात जमायचं नाही. माझ्या मिनिस्ट्रीचं यश जर कशावर, तर मी कधीच दमलो नाही, कधीच थांबलो. हालेलुया. आला प्रसंग, त्यास वाटलं होतं थांबावं आता मिनिस्ट्री, पण नाही. ती परिस्थिती आता आहे का? नाही. आताची परिस्थिती तशापेक्षा भारी आहे. हालेलुया. जर मी थांबलो असतो, पळून गेलो असतो, तर सक्सेस मी पाहिलं नसतं. तुम्हाला सुद्धा थांबू वाटत असेल, थांबू नका, कारण यश तुमचं वाट पाहत आहे. आमेन. सक्सेस तुमचं वाट पाहत आहे, यश तुमचं वाट पाहत आहे. आणि इतकं यश येईल ना, मला त्या यहोशुआचं कौतुक वाटतं. या मोशेनं 40 वर्ष एवढा खडतर प्रवास केला, पण यहोशुआ सगळ्याला घेऊन आज चाललाय. हालेलुया. न जाणो किती आत्मिक लोकांनी बलिदान दिलं असेल, परंतु तुम्ही एक अशी व्यक्ती असाल की देव तुमच्याद्वारे अनेक लोकांना आशीर्वादाच्या आमेन. देशामध्ये घेऊन जाईल. हालेलुया. तुमच्याद्वारे तुम्ही ते लोक आहात ज्याच्यासाठी प्रभू अभिवचन देते. या सगळ्या लोकांना तुला घेऊन जायचंय. ऐका, आमेन. तुम्ही थांबला तर तुमच्यावर बरेच लोक थांबणार आहेत. काय प्रभूला सांगायचंय. कधी कधी आम्ही थांबतो, आम्ही थांबलो तर तो म्हणतो यांना कोण घेऊन जाणार आहे. साक्ष तुमच्या अतिशय जवळ आलेली आहे बरं का. कनान अतिशय जवळ आलेलं आहे. आणि कनान जवळ आल्यावर जर तुम्ही थांबला, मग हे बाकीचे लोक, एवढे लोक तुमच्यावर अवलंबून आहेत ना, हे लोक तुमची साक्ष पाहणार आहेत. हे लोक तुमचा विश्वास, तुमचा बदल, तुमच्या परिस्थितीमधला बदल ते पाहणार आहेत. आणि ते पाहिल्यावर ते तुमच्या बरोबर आत येणार आहे. कनानामध्ये, हालेलुया. स्वर्गामध्ये पोहोचणार आहेत. देवाचे प्रिय लोक, यश मिळण्यासाठी, पावलागणिक यश मिळण्यासाठी तो म्हणतो खंबीर हो,
प्रभू आम्हाला खंबीर बनण्यासाठी सांगत आहे. आपण देखील खंबीरपणे प्रश्नांचा सामना करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपल्या मान आपण झोकूया. आपली मस्तकं आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. त्यानं आमची भेट घेतलेली आहे. प्रभू पुन्हा आम्हाला खंबीर बनण्यासाठी सांगत आहे. प्रश्न येतील आणि जातील, पण देव कायमस्वरूपी आमच्या संगती आहे. आमचं जीवन देवाला समर्पित पुन्हा एकदा करूया. यार्देन ओलांडून पलीकडे जाऊ. यार्देनेमध्ये अलीकडे थांबू नका. मारूया त्या विचारांना जे विचार आम्हाला विजयी होऊ देत नाहीत. मारूया त्या विचारांना जे विचार आम्हाला देवापासून तोडत आहेत. चांगल्या विचारांना परी देतो आणि प्रभूला म्हणू, प्रभू तुझ्या योजनेप्रमाणे तू आम्हाला चालव. हे सर्वशक्तिमान देवा, सर्वाहून सुंदर सामर्थ्यशाली प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर नम्रतेने येत असताना आमचं समर्पण तुला करतो. प्रभूजी, ज्या पद्धतीने देवाबरोबर आम्ही चालायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही खरंच चालू शकलो नाही. जी नम्रता मोशेमध्ये होती, जे विश्वासूपण मोशेमध्ये होतं, आज ते विश्वासूपण, ती नम्रता आमच्यामध्ये होती. यार्देन ओलांडून आम्हाला पलीकडे गेल्यावर खंबीर होणं गरजेचं आहे. खंबीर होण्यासाठी जे सूत्र तू आम्हाला सांगितलंस, मी तुमच्या बरोबर आहे, हीच गोष्ट आम्हाला खंबीर बनवणार आहे. आज जे कमकुवत मनाचे आहेत त्यांचं मन खंबीर बनव प्रभूजी. त्यांचं लक्ष देवाकडे लागलं जाऊ दे. प्रभू जो चांगला अनुग्रहकारी सर्व शक्तिमान देव याच्याकडे त्यांच्या नजरा लागल्या जाऊ दे. आणि प्रार्थना करतो या तरुण लेकरांसाठी, त्यांना खंबीर बनव प्रभूजी. त्यांची स्वप्न मोठी कर. रोज प्रभूला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन कर. काही लोक जे थांबलेत त्यांना आठवण करून दे. यश मिळण्यासाठी आम्हाला देवाबरोबर चालणं गरजेचं आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. वेगवेगळे लोक या ठिकाणात आले, त्या सर्वांना आज जाताना आशीर्वादित करून या ठिकाणात पाठव प्रभूजी. स्वामींची मी पुन्हा आठवण करत आहोत. माझा विश्वास आहे त्याला तू बरं केलेलं आहे. खरोखर तुझ्या लेकरांची तू काळजी घेणारा प्रभू आहे. या मंडळीमध्ये कोणीच व्यक्ती कुठल्याच प्रश्नात राहू दे नकोस, आणि प्रश्न असतील तर त्यांना लढण्याची ताकद दे प्रभूजी. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन. 1-2 मिनिटं